शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. 2 ऑक्टोबर 2024 आज आपण आलो तूर या पिकाच्या प्लॉटमध्ये. सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला ढगाळी वातावरण बघायला मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये तूर हे फुलावर आहे किंवा शेंगावर आहे, अशा परिस्थितीत आपल्याला तूर या पिकाचे फवारणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवे, जेणेकरून तूर या पिकामध्ये फुलगळ आपल्याला बघायला मिळणार नाही. चला तर आपण माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतामध्ये आज आपण तुरीचा व्हिडिओ शूट करत आहे, बघू शकता हे जे बोर्ड आहे, बोर्डाची जाडी आहे बघू शकता, आपल्याला हातात सुद्धा मावणार नाही एवढ्याची जाडी आपल्याला बोर्ड बघायला मिळते. ज्या ठिकाणी आज आपण हा व्हिडिओ शूट करत आहे त्या ठिकाणी तुरीचे जे अंतर आहे हे 12x1 अशा पद्धती, म्हणजेच 12x1 अशा पद्धतीने इथं लागवड तुरीची आपण केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळी वातावरण आहे. त्यामध्ये आपल्या शेतात जास्तीत जास्त तूर या पिकात जे फुलोर आहे हे आपल्याला गळ बघायला मिळते. आपल्या शेतामध्ये फुलगळ ही 10% 15% हे नैसर्गिक होते जर वातावरण चेंज झालं तर. पण जर आपण झाड निरोगी ठेवलं तर जे काही फुलधारणा गळण्याचं जे प्रमाण असते हे कमी प्रमाणात आपल्याला आढळून येते. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फवारणी करत असताना जर आपल्या शेतामध्ये तुरीला कमीत कमी 60 ते 70% फुलधारणा असेल तर ऍसोटामास स्प्राइड हे आपल्याला 10 ग्रॅम घ्यायचा. यासोबत आपल्याला 1946 100 ग्रॅम घ्यायचा. यासोबत केम MBF कंपनीचे आपल्याला 40 ml घ्यायचा आहे. आणि यासोबत महत्वाचं जे आहे, फवारणी करत असताना आपल्याला झाड निरोगी ठेवणे गरजेचे आहे. अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की आमच्या शेतामध्ये अळीचा प्रादुर्भाव नाही किंवा फवारणी करण्याची आवश्यकता नाही, तर अशा प्रकारे नाही, आपल्याला फवारणी करायची आहे. आणि विशेषतः अशा कंडिशन म्हणजे ढगाळी वातावरणामध्ये बुरशीनाशक जर आपण घेतलं, जसं की साप पावडर आपण 30 ग्रॅम घेतलं किंवा रोको 30 ग्रॅम घेतलं किंवा ब्ल्यू कॉपर 30 ग्रॅम, या तिन्हीपैकी कुठलेही एक बुरशीनाशक आपण या फवारणीमध्ये घेऊ शकता. अशा परिस्थितीमध्ये जर जास्तीत जास्त जसं की आपल्या शेतामध्ये तूर पिवळी पडत असेल किंवा खालून पानगळ होत असेल, पाने पिवळे पडून गळत असतील, तर ब्ल्यू कॉपर, साप किंवा रोको याऐवजी सल्फर कोसावे WD ची 80% 30 ग्रॅम या फवारणी सोबत आपण घेऊ शकता. सर्वप्रथम आपल्याला केम घ्यायचा आहे. केम 40 ml, ऍसोटामास स्प्राइड 10 ग्रॅम सोबत इमिडा किंवा एक्ट्रा या दोन्हीपैकी आपल्याला घ्यायचा. इमिडा जर घेतलं तर 10 ml आणि एक्ट्रा घेतलं तर 10 ग्रॅम, हे दोन्हीपैकी आपल्याला घ्यायचं आहे. आणि यासोबत आपल्याला 1946 100 ग्रॅम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी टाकायचं आहे. शेतकरी मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये जर फुल गळ होत असेल तर जिथं गळ झाली तिथं परत फुल येईल, पण पाणी व्यवस्थापन आपल्याला करायचं नाही. पाणी व्यवस्थापन जर केलं तर जे काही फुल आहे समजा त्याच्यामध्ये गळ जास्त होईल आणि परत नवीन बहार आपल्याला बघायला मिळेल. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं नाही, फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. आणि फवारणी व्यवस्थापन आज जे आपण व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे त्याच फवारणी व्यवस्थापनाची आपल्याला फवारणी करायची आहे.